सर्वांना जय योगेश्वर. प्रथम स्वाध्याय परिवारामध्ये मी निशा सर्व भाऊ ताईंचे आणि युवा युवतींचे स्वागत करते आणि आपल्या तत्वज्ञान भाग 1 ला सुरुवात करते. श्री योगेश्वरो विजय तेतराम. कठोपनिषद द्वितीय अध्याय तृतीय वल्ली. मंत्र 7. इंद्रियेभ्य परम मनो मनस सत्वमुत्तमं सत्वादधी महानात्मा महत्तो व्यक्तमुत्तमं. म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी उत्तम आहे, बुद्धीपेक्षा आत्मा महान आहे व आत्म्यापेक्षा अव्यक्त शक्ती उत्तम आहे. इंद्रियांचा पृथक भाव समजून घ्यायला हवा व जीवाच्या आजूबाजूला कोणकोणती तत्वे आहेत, त्यांचा काय उपयोग आहे ते सर्व जीवात्म्याने जाणून घ्यायला हवे. अगदी जवळचे तत्व मन आहे, त्याला ओळखायला हवे. अध्यात्मात मनाला ओळखता आले तर त्याचे नियमन करता येते. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेलो तर तो आपल्याला प्रश्न विचारून आपल्या शरीरातल्या लहान लहान गोष्टीही जाणून घेतो व त्यानंतर तो औषध देतो. शरीरविषयक प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळाली असली तर होमिओपॅथिक औषध ताबडतोब लागू पडते. अशा प्रकारे मनाला ओळखता आले तर त्याचे नियमन योग्य प्रकारे करता येते. उपनिषद या मंत्रात सांगते की विषयांपेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा हिरण्यगर्भ श्रेष्ठ आहे व त्याहीपेक्षा अव्यक्त तत्व श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे आतील तत्वांची उत्तरोत्तर श्रेष्ठता समजावली आहे. विषय व विषयी ही दोन स्वतंत्र व सार्वभौम तत्वे आहेत. मी विषयी आहे व त्याच क्षणी विषय पण आहे. म्हणून वेदांत सांगतो की मी विषयातीत आहे. विषय व विषयी यांचे ऐक्य असेपर्यंत दोघांची प्रतिष्ठा एकच असते. परंतु ते जेव्हा वेगळे असतात त्यावेळी त्यांच्यात तरतमभाव येतो. विषय हे विषयीचे शस्त्र आहे व शस्त्रापेक्षा शस्त्रधारी श्रेष्ठ होय. म्हणून मी विषयापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी झोपेत विश्व नसते, परंतु उठलो रे उठलो की तात्काळ विश्व येते. म्हणजे मी विश्वापेक्षा श्रेष्ठ आहे. जगत व विषय चांगले वाटतात याचे कारण काय? जग सुंदरच आहे, जगाला वाईट मानायचे कारण नाही. कारण जगाला वाईट ठरवल्याने ते वाईट होत नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी जग खोटे ठरवले आहे, ते बौद्धिक आहे. त्याचप्रमाणे भावनात्मक दृष्टीने जग खोटे ठरते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की जग वाईट आहे, उलट जग चांगले आहे. जग चांगले वाटते याचे कारण जागरूक इंद्रिये जगाचा रस आत्म्याला देतात. मी स्वतंत्र आहे व विश्वही स्वतंत्र आहे, पण विश्वाचा व माझा संबंध जोडणारी इंद्रिये आहेत, म्हणून इंद्रिये चांगली आहेत. इंद्रिये हरिद्वार आहेत याचे कारण इंद्रिये हरिजवळ घेऊन जातात. हरिद्वार नाव प्राप्त झाले आहे याचे कारण एकीकडे बद्रीनाथ व दुसरीकडे केदारनाथ आहे. म्हणजे हरी किंवा हराकडे जायचे असेल तर सर्व गाठोडी तिथे सोडून द्यावी लागतात. म्हणून त्याचे नाव हरिद्वार ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी इंद्रियांचे पूजन होते. कोणी म्हणेल की आम्ही इंद्रियांचे पूजन करतोच, इंद्रियांना जे हवे ते देतच असतो. नाही, हे इंद्रियांचे पूजन नव्हे. इंद्रियांना जे योग्य आहे ते देणे हे पूजन होय. जगात सुंदर सुंदर रस आहेत, निसर्गाचे सौंदर्य आहे, इंद्रधनुष्य आहे, इंद्रिये हे सर्व आत्म्याजवळ घेऊन जातात. गीतेच्या 15व्या अध्यायाचा पाया या कठोपनिषदात आहे. ह्या जगात मौलिक नवे असे काही नाहीच, म्हणून मी काही नवे सांगितले अशी घमेंड बाळगू नका. श्रीकृष्ण व श्रीमद आद्य शंकराचार्यांनीही असेच सांगितले आहे की आम्ही जे काही सांगतो आहोत ते नवे नाही. गीतेच्या 4थ्या अध्यायात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की तू मला जो कर्मयोगाचा मार्ग दाखवत आहेस तो नवाच आहे का? सर्वप्रथम त्याचा तू माझ्यावरच प्रयोग करणार आहेस का? त्यावर श्रीकृष्ण भगवान सांगतात, नाही. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहम व्ययम विवस्वान्म नवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. हे अर्जुना, हा अविनाशी योग विवस्वान नावाच्या मनूला सांगितला. विवस्वान मनूने आपला पुत्र जो मनू
त्याला सांगितला व मनूने स्वपुत्र इक्ष्वाकूला सांगितला असे सांगून कर्मयोगाची परंपरा सांगितली आहे. त्याचप्रमाणे भगवंताने गीता सांगितली त्यावेळी मी काही नवे सांगत नाही, तर ऋषीर्भी बहुधा गीतम छंदोर्भी विविधे पृथक् ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतु मद्भी विनिश्चिते. ऋषींनी अनेक प्रकारांनी गायलेला नाना प्रकारच्या ऋक्, साम, युजुस इत्यादी वेदमंत्राच्या प्रत्येक शाखेत वेगवेगळ्या प्रकारे व निश्चयपूर्वक तसेच प्रमाणयुक्त ब्रह्मसूत्रांनी गायलेला आहे असे सांगतो. इंद्रियांचे उदात्तीकरण केले तर इंद्रिये प्रभावशाली होतात. धर्मराज असे सांगत नाही की मी खोटे बोलत नाही. धर्मराज सांगतो की नमे वाक् अनंत प्राह, माझी वाणी खोटे बोलतच नाही. अशा प्रकारे आपण इतकी शक्ती संपादन करायला हवी की ज्यामुळे आपण सांगू शकू की माझे नेत्र उलटे सुलटे काही पाहणारच नाहीत, माझे मन उलटसुलट विचार करणारच नाही.